सकाळ सकाळचा मस्त सूर्योदय आणि त्याच्यात असा व्ह्यू पण एक नंबर. आणि त्याच्यात आपण आज नवीन रस्त्याने आलोय. नवीन रस्त्याचं फक्त कामच चालू आहे. खडी टाकून ठेवले, बारीक बारीक कस टाकले आहे आणि आता थोड्या दिवसात सिमेंट कॉन्क्रिटीकरण होईलच. खाली कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, फक्त इकडं राहिलं आहे कॉन्क्रिटीकरण करायचं. आणि सुनील भाऊला पण आपण कॉल करून घेतला. ते बोलले की मी निघालो आहे आणि दिंडोरीमध्ये थांब, किंवा ते पहिले आले तर ते थांबतील. सूर्योदय निघाल्यामुळे वायझर चमकू राहिलं. वायझर ओपन केलं तर तोंडाला एवढं थंड थंड हवा लागते ना, विचारूच नका. आणि एकदम फ्रेश हवा आपल्या ग्रामीण भागातली, एकदम एअर फ्रेश राहते. आणि आपलं जॅकेट पण मॅश असल्यामुळे थोडीशी थंडी वाजते, पण काय अडचण नाही. थोड्याच वेळात जास्त ऊन झाल्यानंतर गरम व्हायला सुरुवात होईल ना, त्याच्यामुळं मग आपण जॅकेटच्या मधून काहीच घातलेलं नाही, जास्त टी शर्ट घातलेला आहे बस कॉटनचा. अरे खडी आहे खडी, तर याच्यामुळे आपल्याला गाडी इकडून टाकावी लागेल बारीक एरियामधून. रस्त्याचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. आता इथं पोहोचून जाऊ, तिकडून चालतात. आपल्या गाडीचे टायर असल्यामुळे टेन्शन नाही. अशा पण याच्यात मजा वाटते चालवायला गाडी. स्पोर्ट टायरला मात्र प्रॉब्लेम येतोय, आपल्या ॲडव्हेंचर टायरला काहीच अडचण नाही. मोकळ्या खडीत पण आपण चालू शकतो नाही का. आपल्यासाठी तर हे ट्रेलची प्रॅक्टिस आहे, ऑफ रोड ट्रेल. टाकायची साईडने गाडी. चला मित्रांनो, आपण गाडी साईडने काढून घेऊ. हो निघालो. बापरे, आता आपण इथं हायवेला लागणार, जो त्या घाटामधनं येतोय ना त्या हायवेला. आता काय अडचण नाही आपल्याला. आता आपल्याला पहिले उमराळा जावं लागेल, उमराळ्यानंतर मग दिंडोरीमध्ये. कारण आपण उमराळ्यामध्ये पोहोचलोय आणि 19 तारखेच्या शिवजयंतीचे झेंडे तर अजून पण दिसून राहिलेत. खूप जोराशोरामध्ये शिवजयंती साजरी झालेली दिसत आहे उमराळ्यामध्ये. तर बघू, इथून आपल्याला लेफ्टला टर्न घ्यावं लागेल. लेफ्टला टर्न घेतल्यानंतर 10 किलोमीटर जावं लागेल. दहा किलोमीटर मग आपल्याला 10 किलोमीटर सरळ सरळ जावं लागेल. रस्ता कसा आहे बघावं लागेल, खराब आहे की चांगला आहे, किती टाईम होतो आपल्याला, 10 किलोमीटरला वेळ किती लागतो. ऑफ रोडला तर सुरुवात झालेली दिसते. मग माहिती नाही किती वेळ लागतो आपल्याला. ऑफ रोड तर दिसतोयच, फुल्ली ऑफ रोड असेल असं वाटतंय. काय खटके आहेत यार. आपण दिंडोरीच्या रस्त्याला लागलोय, उमराळ्यामधून दिंडोरीमध्ये जाताना. आणि सर्व इकडं बागायतच करतात शेतीमध्ये. इथं ऊस लावलेला दिसतोय, पुढे कारल्याची शेती आहे. आता रस्ता मोठा गेलेला आहे, पण थोडासा काम चालू असल्यामुळं खराब आहे. ठीक आहे, होऊन जाईल. इकडं पूर शेती केली जाते, सर्व हिरवळच हिरवळ आहे. मोठा रस्ता आहे, झालेला आहे, पण माती आहे. इकडं फ्लावरची पण बाग दिसलेली आहे, कोबे फ्लावर करता. नेटमध्ये पण काहीतरी केलेलं आहे. मधीची शेती नाही आपल्याला दिसत नेट लावल्यामुळे.
पण आहे काहीतरी आहे मध्ये. दिंडोरीमध्ये पोहोचलोय. आता फक्त सुनील भाऊची वाट बघायची केव्हा येत आहे ते. त्यांनी मला मेसेज पण केला आहे की मित्राला घेऊन येतो दिंडोरीमध्ये, थांबा असं. म्हटलं ठीक आहे, दिंडोरीमध्ये आपण थांबून राहू. ते येत आहेत तोपर्यंत. आल्यावर ते एक तर मला फोन करतील, नाहीतर मी फोन करेन. शिवजयंतीचं मस्त एक नंबर शिवजयंती झालेली दिसते इथं पण. इथं तर मोठा भव्य पुतळा उभारलेला आहे दिंडोरीमध्ये. बापरे, मस्त एक नंबर. सार्वजनिक शिवजयंती उत्सव दिंडोरी शहर, एकदम भारी. तर आपण थोडंसं पुढे जाऊन निवांत ठिकाणी थांबू, थोडंसं रिलॅक्स करू. नॉनस्टॉप आल्यामुळं वणी रोडला थांबू असं त्यांना सांगून द्यावं. आणि दिंडोरीमधनं थोडंसं पुढं म्हटलं एक्झिट होतो आहे आणि वणी रोडला थांबून घेतो. इथं पुढं मोकळ्या याच्यामध्ये थांबून घेऊ. जेव्हा येतील तेव्हा आपण पुढं सुरुवात करू. त्यांचा येताना थोडासा शूट पण होईल. इथं थांबून घेऊ ना कॉर्नरवरती. बघू केव्हा येत आहेत. ओके, पण आलेले आहेत आणि निघालो आपण. सुनील भाऊंची गाडी पुढे आहे, तसं की आपण आता कंटिन्यू करू. हां, ते पण पुढे आहेत आपल्या, निघालेत. आता आपण वणीवरनं जाऊ आणि एखाद्या ठिकाणी चहा नाश्ता वगैरे काहीतरी करू. नाश्ता वगैरे करूनच निघावं लागेल, कारण ते पण लवकर निघालेत, आपण पण लवकर निघाले, त्याच्यामुळे मग नाश्ता पण करावा लागेल. नाश्ता केल्यामुळं मग करावं लागेल. हे बघा, सुनील भाऊ पण निघाले. चला, तर मित्रांनो चहा घ्यायला थांबलोय. मी जवळजवळ 7:30लाच निघालो होतो. हां, 7:30ला निघालो. पण रस्ता खराब होता ना मध्ये, उमराळ्यापासनं रस्ता खराब असल्यामुळं मग सिनेमॅटिक शूट चाललेला आहे. आणि जो सुनील दादाच्या सोबत जो आहे ना मित्र, तो आपला शूट घेऊन राहिला आहे. त्याच्यामुळं मग आपण पण निवांत चाललो आहे. सन रिफ्लेक्शन होत आहे ना, लाईट रिफ्लेक्शन होते ना सूर्याचं आहे, त्याच्यामुळे इकडच्या साईडने आम्ही इकडनं राहतोय. सकाळची वेळ असल्यामुळं हे होतंय ना, गाड्या तर येऊ राहिल्या. तांदूळ रस्त्याला लागल्यानंतर थोडंसं गडाच्या जवळ किंवा गडाचेच डोंगर म्हटले तरी चालेल, गडाचे डोंगर लागलेले आहेत आपल्याला. इकडनं पण वणी गडाचेच लागलेले आहेत आणि इकडं भरपूर सारे स्टॉलवाले पण राहतात. द्राक्षाचे स्टॉल लागतात. बाकीचे स्ट्रॉबेरी सर्वात फेमस आहे इकडचं. स्ट्रॉबेरीवाले तर सर्वात जास्त राहतात. त्याच्यात आपण 9:32 म्हणजे 9:30ला इथं एंटर झालो आहे, त्याच्यामुळं अजून बाकीचे स्टॉल लागलेले नाही. शेती वगैरे भरपूर करतो. कांद्याचं शेती आहे इथं. द्राक्षाचे मळे पण बऱ्यापैकी आहेत, त्याच्यामुळे इकडं द्राक्ष वगैरे सर्व याचे स्टॉल लागतात. इथं गडाचा एरिया लागल्यामुळे इथं
सर्व घाट स्टेशनच दिसेल आता. हे बघा आता मस्त येतील, आता एकदम भारी येतील इथं. घाटच आहे ना, कर्व आहे. आता घ्या सिनेमॅटिक, आता तुमच्या घ्या. इथून सर्व घाट स्टेशनच आहे, थोडासा घाट स्टेशन आहे थोडासा म्हटलं. घाट स्टेशनच आहे थोडासा. आता पूर्ण घाट स्टेशन आणि रस्ता थोडासा मोकळा भेटेल इथून. नाही नाही काढा ना. माझं नाही काय आता काढून घ्या ना, चांगलं आहे. कारण की पुढे फुलं बिलं आहेत नाही गायचे, त्याच्यामुळं मग व्यवस्थित नाही काढायचे असते तर काढून घ्या. आहे ना पुढे अजून भरपूर स्पॉट आहेत नाही का, व्यवस्थित स्पॉट आहेत. आता इथनं कसं मस्त फोटो बिटो सर्व सर्व हे होईल. गड स्टेशनला, घाट स्टेशनला लागलो. बाईकचा पण थोडासा फन घेऊ. एक नंबर व्ह्यू, आपल्याकडचे व्ह्यू एक नंबर असतो. आपण वणीच्या गडाकडे जाऊन राहिलो, मस्त एकदम व्ह्यू वगैरे एक नंबर आहे. आपला फोटोशूट पण हो राहिला बऱ्यापैकी, एकदम मस्त फोटोशूट करून टाकू आपण. व्ह्यू बेटर झाल्यामुळं काय सांगायचं. सर्व सेशन घाट सेशन. ओहो, थोडंसं सॅडलिंग पण करावे असं वाटतंय. नवीन नवीन फुलं फुलं राहिलेत इथं. काय सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरी सुस्वागतम. कळवण पोलीस ठाणे हद्द सुरू. कळवणमध्ये आपण एंटर झालेलो आहोत. थोडासा घाट सेशन होता. दरेगाव फाटा घाट सेशन संपवलेला आहे आपण, पूर्ण संपलाय. सटाणा 45, कळवण 20, सप्तशृंगी गड 13. 20 किलोमीटर राहिले फक्त. ओहो, व्हिडिओ बनवून राहिलेत गाडीमधून. ओहो, व्हिडिओ बनवून राहिलेत व्हिडिओ. पुढचे जे काळी बिवडी गाडी आहे ना, त्याच्यामधला आपला व्हिडिओ घेऊन राहिले. करा व्हायरल, होऊ द्या व्हायरल, करून टाका व्हायरल. वरती चढलं की वणीचा गड लागतो. हे बघा इकडं गडाकडे जाणार आहे, सप्तशृंगी मातेच्या गडाकडे जाणार आहे. जस्ट इथूनच वरती घाट स्टेशन चालू होतं. आपण कळवण 17 कळवणकडं निघालोय. 17 किलोमीटर राहिला आहे फक्त. एक नंबर येऊ मित्रांनो, एक नंबर. मन होता की वणीच्या गडावर पण जाऊ, पण आपल्याला कार्यक्रमाला थोडंसं टाइम होत आहे. खूप आंब्यांना यंदा एवढा मोहर आलेला आहे बघा ना, खूप सारा मोहर आहे आंब्यांना, खूप म्हणजे खूपच. पुतळा आहे शिवाजी महाराजांचा बघा, एक नंबर. आणि आपण कळवण शहरामध्ये पोहोचलोय. इथून डायरेक्ट लोकेशनलाच जाऊ आता. अशोकजी इथं इथल्या लॉन्समध्ये प्रोग्रामचं नियोजन आहे. मध्येच पार्किंग असेल असं वाटतंय. पार्किंग मध्येच असेल ना, तेच तर हेच आहे. चालेल ना, पार्क करून देऊ ना गाड्या. तेच तर. इथंच लावलं तर चालेल. इकडेच लावू ना.
चिमण्या नाही ना, फेशा आहेत ना. हा 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 इथे हे झालाय त्याला पाणी आणि थोडं हे आहे काय चिमण्या घर आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या कार्यक्रमाचे अतिशय मुख्य अध्यक्ष बसून घ्या. कुठं बसायला चेअर घ्यायचं का पुढे. मान्यवरांना विनंती करतो की प्रतिमा पूजन करतो. आपण बघताच आहे की संवाद आपल्या मंत्रीजींसोबत किंवा आपल्या मान्यवरांसोबत आपण संवाद साधणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या या कार्यक्रमासाठी. तर आपल्याला तर आपण बघतोय की आता डायरेक्ट थेट संवाद साधायला मिळतोय. भगवान बिरसा कला संगम जसं की आपला एक राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि आपण सर्व एकत्र आलोत, एका छताखाली आलोत. तर खरंच आपण आदिवासी विकास मंत्री साहेबांचे खरंच मी आभार मानतो की एक जनजाती समाजातला मुलगा आज इथे येऊन ह्या प्लॅटफॉर्मवरती भगवान बिरसा कला संगमच्या मंचावरती येऊन बोलतोय. तर मी तुमच्यातलाच एक इथे येऊन बोलतोय. तर हा प्लॅटफॉर्म आपल्याला लाभण्यासाठी आणि खरंच सरांचे कौतुक केलं पाहिजे की आपण एकत्र येऊन इथे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आला. तर खरंच एकदा तुमच्यासाठी आणि सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे की आपण सर्वजण एकत्र एका छताखाली आलो. भारत माता की जय. जमलं नाही आपल्याला. आपण कलेचा संगम जिथं करतो, कला संगम तिथं आवाज, कारण येणारे जे भगवान बिरसा मुंडांची जयंती आपल्याला कला संगमाच्या माध्यमातून चांगली आयोजित करायची असल्यामुळे तुमचा आवाज हा मोठा असला पाहिजे. बोल भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आपले कुलदैवत आणि आपली माता सप्तशृंगी मातेला प्रथम वंदन करतो, स्मरण करतो. आज भगवान बिरसा मुंडा कला संगमाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाचा मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत कंटेंट्स लिहिणारे माझ्या समाजाचे मुख्य मॅसेज समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे जे बंधू आहेत, माझे मुलं आहे, मुली आहे, त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे, हितगुज साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी आलो. आज प्रथमच कळवण, नेहमी नाशिक, धुळे असं शहर निवडतो, परंतु संकल्प केला होता की आपण जास्तीत जास्त शेवट. तर मित्रांनो इथून आपण निघालोय. आता आपण पुढच्या प्रोग्रामच्या दिशेने जाऊ राहिलो. आपल्याला लोकेशन नाही तर सर आपल्या पाठीमागे बसलेत. आपल्याला लोकेशन माहिती नसल्यामुळं आपण निघालोय. आता लवकरच थोड्याच वेळात. इकडे आहे का धुळीचा रस्ता आहे ना. चला याच्यामध्ये विनंती विद्यार्थ्यांची आवश्यकतेच्या कायद्याखाली थोडीशी मर्यादा येते आणि त्या मर्यादेमुळे आम्ही थोडंसं घाबरतो आणि पुढे आम्हाला जाता येत नाही. परंतु साहेब आम्ही श्रद्धेपोटी आम्ही सांगतो की आम्ही निसर्ग पूजक आहोत. दगड, माती, डोंगर, संपूर्ण याला पूजतो आम्ही, पक्ष्यांना पूजतो. परंतु आम्हाला कुठेतरी अंधश्रद्धेच्या काळात
अडथळा येतो आणि कुठेतरी आम्ही शांत बसतो म्हणून आजपर्यंत पुढे नाही आलो. परंतु साहेब तुम्ही जो उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाला आम्हाला सगळीकडे चर्चाच आहे की खूप चांगल्या पद्धतीने या सरकारने किंवा साहेबांनी सुरू केलेले आहे उपक्रम वैभव फडणवीस पुढे आणण्याचा प्रयत्न करताय. वैभव फडणवीस जे शास्त्र आहे ते पुढे पुन्हा कुठं लिखित झालं पाहिजे त्याच्याकरता पण योग्यतेचं आहे. मुतखडा मूळव्याध अजून शुगर मालिश तेल सांधेदुखी हातपाय दुखी गुडघेदुखी हे त्याच्यावरले सगळे 314 आजारावरले उपचार असतात. 314 हजारावरती चालतात का? 313 हजारावर हा इथे 14 इकडे एक आहे. मित्र आहे गावात बाळ हिरडा खोकल्यावरचा असा खोकला छोट्या बाळांना आणि मोठलेला आपल्याला पण बाळ वाईट कर ना पूर्ण वाईट आहे का? हा पूर्ण वाईटच आहे. फोटो लागेल तो दोस्तों आज हम आए हैं एवढाच आहे का? कड़वन में. ये चालू आहे शूटिंग रे. चालूच आहे ना. चालू है अरे वीडियो हो गया. वीडियो चालू है. भाई भाई ये क्या हो रहा है? रिकॉर्ड करो. हो गया. रिकॉर्ड बंद करो. जेवायचं ना. जेवायची कुठं कुठं आहे नाही का ते सांगा पाहिजे. आता आपण निघालोय कार्यक्रम संपवून आणि परत निघालोय. मस्त बऱ्यापैकी कार्यक्रम झालेला आहे आपला. 1:45 झालेले आहेत. अरे एवढं गरम झालं त्याची तो वातावरण बाईकवर बसल्यावर एकदम फील आला. काय जाम भेटला काय माहिती इथं काय झालेलं आहे काय माहिती. बापरे खतरनाक ॲक्सिडेंट. अरे यार ती बाईक बघा ना कशी गेली. बापरे दिंडोरीमध्ये डायरेक्ट मध्ये घुसलेला आहे तो. खतरनाक स्पोर्ट बाईक विदाउट सेफ्टी. हो आणि राहू जाईल तर तिकडे नाशिकला बस इथपर्यंतच राईड होती आपली आणि आपण जाऊ इकडं उंबराळ्याकडे थोडंसं बोलून वगैरे. इकडे लेफ्ट होऊन जाईल. लेफ्ट होऊन जाऊ. चला येतो बघ. हो चला तेच तर बघू आता एडिट वगैरे करतो तेच तर चालेल. मेसेज टाकून देतो पोचल्यावर. चालेल चालेल तसा तुम्ही पोचले लवकर तर मेसेज टाका. चालेल चालेल चला येतो. लेट्स गो.